एकदम अप्रतिम आहे, नक्की करून बघा। तर आज मी बऱ्याच दिवसांनी एक झटपट होणारी रेसिपी दाखवते बघा। त्यासाठी 1 वाटी रवा घेतलाय। रवा तुम्ही जाड बारीक कोणता पण घेऊ शकता। घाई गडबडीच्या वेळी झटपट होणारा नाश्ता आहे। आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलंय। त्याच वाटीने पाणी घालून घेते। पाऊण वाटी पाणी घातलं। चांगलं ढवळून घेते। एक वाटीसाठी अर्धा वाटी दही, 1 वाटी रव्यासाठी अर्धा वाटी दही आणि पाऊण वाटी पाणी घेतलंय हे बघा। आणि आता मी हे 10 मिनिटं बाजूला ठेवून देते। त्यानंतर पाणी लागलंच तर वापरेल, नाहीतर तोपर्यंत चटणी वाटून घेते। हे 10 मिनिटं बाजूला ठेवून आता चटणी वाटून घेते बघा। इथे मी पाणी उकळायला ठेवलंय एका कढईमध्ये। थोडं घट्ट झालंय, अजून पाणी लागेल थोडंसं। त्यासाठी थोडं चमचाभर पाणी अजून घातलं। एकदम घट्ट झालं म्हणून। थोडंसं मीठ घालून घेते। चवीनुसार मीठ घालून घेतलंय। पाव चमच्यापेक्षाही थोडंसं कमीच घातलं। तेल घालून घेतलं थोडंसं चमचाभर। इनोचं पाकिट घेतलंय। 1 वाटी रवा असल्यामुळे मी हे 1 इनोचं पाकिट घालते आहे हे बघा। इनो घालायच्या अगोदरच पाणी तापत ठेवायचं। आणि मी हा ढोकळा बनवते, रव्याचा ढोकळा। एका डब्यामध्ये काढून घेते। डब्याला खाली तेल लावलंय। डब्याला तेल लावून घ्यायचं किंवा बटर पेपर ठेवायचा खाली। आणि चांगलं उकळलंय। आता यामध्ये खाली एक प्लेट ठेवायची आणि त्यावर डबा ठेवते। थोडंसं चिमूटभर असं मसाला टाकते। त्यावर झाकण ठेवून देते आणि 20 मिनिटं वाफवून घेते।
किती सॉफ्ट झाला आहे बघा. बघा, जाळीदार आणि सॉफ्ट झाला आहे. आता पुढची कृती. त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. त्यामध्ये राई घालून घेते, मिरच्या आणि हा कढीपत्ता. वाटीभर पाणी घालून घेते. मीठ घालून घेते, पाव चमचा. ढोकळ्यामध्ये आधी मीठ घातलेला होता, त्यामुळे आता पाव चमचाच घालते. मीठ, साखर घालून घेते. अर्ध लिंबू, तर मग प्रतिमाने नक्की करून बघा प्लीज, आणि कसा झाला नक्की सांगा.